बीडीओ परीट यांची बदली करा अन्यथा 14 एप्रिलला आमरण उपोषण. उमेश कोळी यांचा इशारा. घराच्या जागेच्या वादातून पंचायत समिती स्तरावर सुरू असलेला तणाव आता तीव्र झाला असून बीडीओ विजयकुमार परीट यांच्या बदलीची मागणी करत उमेश राजाराम कोळी यांनी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. न्याय न मिळाल्यास 14 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसू असा ठाम इशारा कोळी यांनी दिला. 30 मार्च रोजी पंचायत समिती कार्यालयात सुनावणी संबंधी कागदपत्रांची मागणी करण्यासाठी गेलेल्या कोळी यांना बीडीओ परीट यांनी कथितरित्या अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. यानंतर 1 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता कनवाड ग्रामपंचायत कार्यालयात सुनावणीची नोटीस ग्रामसेवकामार्फत देण्यात आली. मात्र नियमानुसार 7 दिवस आधी नोटीस देणे अपेक्षित असताना त्याच दिवशी सकाळी नोटीस देण्यात आल्याने प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निर्धारित वेळी सुनावणीसाठी कोळी हजर राहिले, परंतु ज्याच्यासमोर आपले म्हणणे मांडायचे तेच बीडीओ परीट गैरहजर होते. परिणामी एरे माझ्या मागल्या पद्धतीने पुन्हा 10 एप्रिलची तारीख देण्यात आली. या प्रकारातून अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मुद्दाम टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप कोळी यांनी केला आहे. दरम्यान 30 मार्च रोजीच्या घटनेत पंचायत समिती कार्यालयात मोठा गोंधळ झाल्याचेही समोर आले आहे. कार्यालयात येऊ नको अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप करत कोळी यांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या कोळी यांनी बीडीओ परीट यांची तात्काळ बदली करण्याची मागणी केली असून मागणी न मांडल्यास 14 एप्रिल रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांकडूनही होत आहे. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 शिरोळ. नमस्कार, माझं नाव उमेश राजाराम कोळी. मला शिरोळच्या बीडीओ अधिकाऱ्यांनी एक असा खुलासा केला होता की दिनांक 1/4/2026 सुनावणीची नोटीस 2 दिवस अगोदर मिळाली आहे, पण ती नोटीस मला 2 दिवस अगोदर मिळाली नव्हती. काय सुनावणीच्या आदल्या दिवशी पण मिळाली नव्हती. ती नोटीस मला सुनावणी दिवशी म्हणजे 1/4/2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय कनवाडमधून 11 वाजता मिळाली. ती नोटीस मी घेऊन परत शिरोळ पंचायत समितीमध्ये खुलासा करण्यासाठी गेलो सहाय्यक बीडीओ अधिकाऱ्यांपाशी. तर तिथं ते जे बीडीओ साहेब मला सुनावणीसाठी बोलले होते तिथे नव्हते ते हजर. त्या दिवशी काल संध्याकाळी मला सुनावणीमध्ये असं बोलण्यात आले की तुला मी जी कागदपत्र लागणार आहे ती कागदपत्र देतो, पण ती मला कागदपत्र काही मिळाली नाही. ती कागदपत्र देताना शिरोळचं पंचायत समितीचं कार्यालय मला टाळाटाळ करत आहे. बीडीओ साहेब तिथं हजर नसल्यामुळे मला ती कागदपत्र मिळाली नाहीत. बीडीओ साहेब त्या संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडीओ साहेब स्वतः हे प्रकरण डावलत आहेत. त्यांना माझं काम करायचं नाही आणि जर चालत राहिलं तर मी येणाऱ्या 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी मी कोल्हापूरला आमरण उपोषणासाठी बसणार आहे. शिरोळ तालुक्यामध्ये जे हे बीडीओ साहेब माझं काम करत नाही, टाळाटाळ करत नाही, असल्या बीडीओ साहेबांना इथं ठेवण्यात काही मला रुची वाटत नाही. शिरोळ तालुक्यातून त्यांची हकलपट्टी करण्यात यावी.